नमस्कार. पुन्हा एकदा RS अपडेट गुरु या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा, सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त पदांची पडताळणी करून अतिरिक्त ठरणारे जे काही शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, यांच्या समायोजना संदर्भामधील वेळापत्रक हे शिक्षक संचालकांनी नुकतंच दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी एक पत्रक काढून जाहीर केलेलं आहे. तर ही समायोजनाची जी काही प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया मुख्यतः 3 टप्प्यामध्ये होणार आहे आणि त्याची कार्यवाही ही कशा प्रकारे होणार आहे, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर जर आपण या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा. तर बघा मित्रांनो, 2025-26चं जे काही समायोजनाचं वेळापत्रक आहे, यामध्ये जे समायोजन आहे हे मुख्यतः 3 टप्प्यांमध्ये होणार आहे. त्याच्यामध्ये पहिला जो टप्पा असणार आहे तो म्हणजे जिल्हा स्तर आहे, दुसरा टप्पा जो आहे तो विभाग स्तर आणि तिसरा टप्पा जो आहे तो म्हणजे राज्य स्तर असणार आहे. तर जिल्हा स्तरावरती ही जी समायोजनाची प्रक्रिया आहे ही केव्हापासून सुरुवात होणार आहे, तर बघा 13/2/2026 या तारखेपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे आणि 13/2/2026 या तारखेला रिक्त जागा यामध्ये संवर्ग विषय इयत्तानिहाय यांची तात्पुरती यादी हे घोषित करणं, तसंच अतिरिक्त शिक्षक किंवा शिक्षकेतर जे कर्मचारी आहेत यांची तात्पुरती यादी घोषित केली जाईल. त्याचप्रमाणे 20/2/2026 रोजी या यादीवरती जे काही आक्षेप येतील, हरकती येतील, त्या हरकती आक्षेप घेण्याचं कारण हे 20/2/2026 या दिवशी होणार आहे. आणि त्यानंतर 25/2/2026 रोजी ज्या काही रिक्त जागा आहेत व अतिरिक्त कर्मचाऱ्यांची अंतिम यादी ही घोषित करण्यात येणार आहे. तर 3/3/2026 रोजी समुपदेशनाद्वारे जे काही अतिरिक्त शिक्षक झालेले असतील किंवा अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचारी आहेत यांचं समायोजन करण्यात येणार आहे. हा झाला जिल्हा स्तरावरील पहिला टप्पा. तर जो दुसरा टप्पा आहे तो म्हणजे विभाग स्तर. विभाग स्तरावरती जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया 6/3/2026 रोजी सुरू होणार आहे आणि यामध्ये विभाग स्तरावर यादी सादर करण्याचं काम हे या तारखेला करण्यात येणार आहे. त्यानंतर विभाग स्तरावरील रिक्त जागा तसंच अतिरिक्त कर्मचाऱ्याची यादी ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये घोषित करण्याचं काम हे दिनांक 10/3/2026 ला करण्यात येणार आहे. तर 16/3/2026 रोजी जी काही यादी घोषित केलेली आहे, या यादीवरती ज्यांच्या कुणाचे आक्षेप असतील, हरकती असतील, तर हे हरकती घेण्याचं काम हे दिनांक 16/3/2026 या दिवशी होणार आहे. त्यानंतर 20/3/2026 यामध्ये रिक्त जागा व अतिरिक्त कर्मचाऱ्याची अंतिम यादी घोषित केली जाईल. तर 25/3/2026 या दिवशी समुपदेशनाद्वारे विभाग स्तरावरती समायोजन करण्यात येणार आहे. आणि तिसरा जो स्तर आहे तो म्हणजे राज्य स्तर. आणि राज्य स्तरावरची जी प्रक्रिया आहे तर 31/3/2026 या दिवशी राज्य स्तरावर यादी सादर केली जाणार आहे. तर अशा प्रकारचं वेळापत्रक हे समायोजनासाठी ठरवण्यात आलेलं आहे आणि या पद्धतीने समायोजनाची कार्यवाही ही पूर्ण होणार आहे.